सर, चोपडा शहरात काल बाईकच्या डिकीमधून पैसे लंपास करण्याची घटना घडलेली आहे. काय या संदर्भात सविस्तर आणि नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? काल दुपारी साधारण 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास गोपाळ पाटील नावाचे आमचे तक्रारदार आहेत. ते बँकेत गेले होते, कॅनरा बँकेत चोपड्याला. त्यांनी 2.5 लाख रुपये कॅश काढली, कॅश घेतली ताब्यात आणि ते त्यांच्याकडे जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि काहीतरी अजून परत बँकेत आतलं काही चिठ्ठी वगैरे राहिली म्हणून परत गेले. तेवढ्यामध्ये त्याने जी डिक्कीत ठेवलेली कॅश होती ती चोरलेली आहे. CCTV फुटेज प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये दिसत आहेत आम्हाला दोन्ही मोटरसायकलवर होते. मोटरसायकलचा क्रमांक पण मिळालेला आहे. माणसं कोण आहेत ते पण माहीत पडलेलं आहे. आमची LCBची टीम आणि चोपडा सिटीची टीम त्या आरोपीचा शोध घेत आहे. परंतु नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण शक्यतो जर कॅश तुम्हाला बँकेतून काढायची असेल आणि मोठ्या प्रमाणात काढायची असेल तर त्याबद्दल थोडं दक्षता बाळगावी. आपल्या आजूबाजूला कोण उभा आहे, कोण वॉच ठेवतंय का, याचं आपण लक्ष देणं आवश्यक आहे. जे वयस्कर लोक आहेत त्यांनी शक्यतो व्यवहार करायला जर ते आवश्यक असतील तर त्यांच्यासोबत घरातलं कोणतरी जोडीदार तरुण मुलं मुली वगैरे सोबत ठेवावे आणि अजिबात बसमधून जाताना किंवा बँकेतून जाता येता निष्काळजीपणा करू नये. आपले दागिने किंवा पैसे हे व्यवस्थित ठेवावे. आपल्या परिसरामध्ये अशाच प्रकारच्या घटना मणे रावेर अशा 2-3 ठिकाणी घडलेल्या आहेत. पोलीस तर आरोपीचा शोध करत आहेत, परंतु होऊ नये यासाठी नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक आहे. ओके.